हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सर्वांना नमन वंदन प्रणाम. आज आपण भगवान प्रभू रामचंद्रांचे जीवन चरित्र बघत आहोत. भगवान प्रभू रामचंद्रांचं जीवन जर बघितलं तर अथांग सागराप्रमाणे आहे. भगवान प्रभू राम हे फार मोठं दैवत आहे. प्रभू रामानी अवतार धारण केला तो या धरतीवरील लोकांना आनंद मिळण्यासाठी, सुख मिळण्यासाठी, समाधान मिळण्यासाठी प्रभू रामांचा अवतार आहे. स्वतः त्यांनी दुःख घेतलं आणि इतरांना सुख मिळवून दिलं. म्हणून तर हजारो वर्ष झाले आजही त्यांच्या फक्त 2 अक्षरी नावाने मानवाच्या जीवनाचा उद्धार होतो. मानवाचं दुःख दैन्य पळून जातं. मानवाला सुखा समाधानाचे, आनंदाचे, मुलाबाळांना सुखाचे दिवस प्राप्त होतात. राम नावामध्ये एवढी ताकद आहे. प्रभू रामचंद्रांमध्ये या नावात ताकद असण्याचं कारण त्यांनी ज्या वेळेस अवतार धारण केला त्यावेळेस त्यांनी आपल्याला आदर्श घालून दिला की जे आई आणि वडील हे आपलं सगळ्यात मोठं दैवत आहे. खरं दैवत आपलं आई वडीलच आहे. मग आई वडिलांची सेवा करावी. म्हातारपणामध्ये आई वडिलांच्या शब्दाचा अनादर करू नये. आई वडिलांना दुःख होईल असं वागूच नये. काय लागतं हो आई वडिलांना? अरे ते तर आयुष्यभर तुमचं भलं व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात आणि म्हातारपणामध्ये त्यांना सुखाचे दिवस पाहिजे असतात. त्यावेळेस तेवढे आपण द्यायचे असतात. हाच आदर्श प्रभू रामाने दिला. विचार करा, प्रभू रामाने अवतार घेतल्यानंतर सख्खी आई नाही, सावत्र आईनं सांगितलं, राम तू 14 वर्ष वनवासात जाऊन राहा. आनंदाने स्वीकारलं. सगळ्यांनी विरोध केला. तुझी सावत्र आई बोलली. त्यांनी सांगितलं नाही, मा आई सावत्र असो की सख्खी असो, वडील वडीलच आहेत. आणि दुसरा आदर्श दिला त्यांनी, वयाने जी मोठी माणसं आहे ती कोणत्या जाती धर्माची असो त्यांचा आदर करावा, त्यांच्याशी गोड बोलावं. बरोबरीची आहेत त्यांना भाऊ बहिणीप्रमाणे वागावं. लहान आहे मुलामुलीप्रमाणे वागावं आणि सदोदित सगळ्यांशी गोड बोलावं, परोपकार करावा, दया करावी. अरे त्या अयोध्येमध्ये तर सगळ्या प्रजेवर दया, परोपकार, शांतता केली. पण त्यांना आईनं वनवासात हाकलून दिल्यावर वनवासात सुद्धा साधू संत ऋषीमुनी तपस्वी त्यागी सज्जन संन्यासी यांचे आशीर्वाद घेतले. त्यांना आनंद मिळवून दिला, सुख मिळवून दिलं. त्यावेळेस त्यांचे यज्ञ सत्कर्म सगळे बंद पडले होते. दुष्ट दुर्जन वाढले होते. त्या दुर्जनाचा नाश केला आणि सज्जनाला आनंद मिळवून दिला. आई वडिलाची आज्ञा पाळली. वडीलधारी सज्जन साधू संतांची आशीर्वाद घेतले, त्यांना आनंद मिळवून दिला.
विचार करा. संपूर्ण आयुष्य त्यांचं. अरे एवढंच नाही तर भारतामध्ये आदिवासी भोळे भाबडे त्या जंगलातले, त्यांना सुद्धा त्यांची गळाभेट घेत देव. आले बेचारे, भेटले आदिवासी जंगलातले अर्धनग्न वेडे वाकडे, त्यांना भेटावं प्रभूने गळाभेट. साधू संत ऋषीमुनी भेटले की त्यांना दंडवत प्रणाम करावा. आणि दुष्ट दुर्जन भेटले की त्यांना मारावं. एवढंच नाही तर भारताबाहेर जाऊन श्रीलंकेत सुद्धा त्यांनी दुष्टाचा नाशच केला आणि सगळ्यांना आनंद मिळवून दिला. तिथे सुद्धा दुसऱ्या देशात जाऊन त्या देशाला सुद्धा आनंद मिळवून दिला. हा आदर्श आहे. आपण कलियुगात आलो ना, मग आपण ज्या कॉलनीत राहतो, ज्या समूहात राहतो, तेथे लोकांना आपल्यापासून आनंद झाला पाहिजे. बरं नाही आनंद मिळवता आला तर त्यांना दुःख तरी नाही झालं पाहिजे. त्याचप्रमाणे कुणालाच आपण दुखवायचं नाही, कुणाचाच अपमान करायचा नाही, सगळ्यांशी गोड राहायचं. हे श्रीरामाने आदर्श घालून दिला, त्याप्रमाणे वागायचं. किती सोपं आहे. आणि एखाद्या मंदिरात नित्य जायचं, दर्शन घ्यायचं. नाही मंदिरात जाता आलं तर कळसाचं दर्शन घ्यायचं. आणि नाही ते करता आलं, तुमच्या उद्योग व्यवसायात गुरफटला आहात, तर तुमच्या या हृदयामध्ये चोर बसलेले. तुम्ही म्हणलात आमच्या हृदयात कोणते चोर आहे ना, पावलोपावली आहे. विचार कसा बदलतो बघा. काम, क्रोध, गर्व, अहंकार, लोभ, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, हे डाकू आहे तुमच्या शरीरात. हे हाकलून देण्याची ताकद फक्त राम नावात आहे, किंवा देवाच्या कोणत्याही नावात आहे. म्हणून मुखी बोला राम राम राम, कृष्ण कृष्ण कृष्ण, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, नारायण नारायण. कोणत्याही देवाचं नाव घ्या, तुमचं अंतकरण निर्मळ होऊन जाईल, शुद्ध होता. आणि एकदा का अंतकरण शुद्ध झालं ना, मनुष्य सुखी होतो. तुम्ही म्हणाल या भारत देशामध्ये काही लोक आम्ही पाहतो खूप श्रीमंत आहे, काही खाऊन पिऊन मजेत आहे, आणि काही खूप दारिद्र्यात पिचत पडलेले, त्यांना खायला नाही चांगलं, अंगावर कपडा नाही की राहायला घरही नाही. का असं आहे? सगळी देवाची लेकरं आहे. अरे देव तुम्हाला चांगलं देत नाही आणि वाईट देत नाही. हे आपण आपल्या कर्माने घेत असतो, वाईट आणि चांगलं. हे जे आज तुम्हाला दारिद्र्यात लोक दिसतात ना, ज्यांना खायला नाही, अंगावर कपडे नाही, दुःखी आहे, दैन्य आहे, त्याचं कारण जर इतिहास पाहिला मागे, तर हे मागच्या जन्मात खूप श्रीमंत देवानी अति श्रीमंत त्यांना केलं होतं. सत्ता संपत्ती सर्व दिलं होतं, परंतु त्या वेळेस त्यांनी त्याचा उपयोग चांगला केला नाही. दारू वेश्या यामध्ये जाऊन बसत. आणि म्हणून भगवंतानी त्यांना आता या जन्मामध्ये मागच्या जन्मात केलेलं पाप कर्म या जन्मात ते फेडत आहे. म्हणून जीवनात चांगले कर्म करा, गोड बोला, गोड राहा. आनंद दुसऱ्याला दिला का तुम्हाला मिळणारच हे ध्यानात घ्या. आणि तुम्ही दुसऱ्याला दुःख दिलं का तुम्हाला मिळणारच, दुप्पट मिळणार आहे. म्हणून कधीच कोणाला दुखवू नका, शांत राहा, आनंद द्या, सुख द्या, समाधान द्या, तुम्हाला मिळेल. आईवडिलांची आज्ञा मोडू नका, त्यांना दुःख होईल असं वागूच नका. जर तुम्ही दुःख होईल असं वागला तर निश्चितच तुमच्या मुलाबाळांकडून तुम्हाला तशीच पुढे वागणूक मिळेल, हेही लक्षात घ्या. म्हणून चांगलं वागा, चांगलं राहा,
आणि जीवनात नियम पाळा, मंदिरात जाईन, कथेत जाईन, कीर्तनात जाईन, चांगलं घ्या ना, देवाच्या गोष्टी, कीर्तन, सत्संग, प्रवचन, हरिपाठ, भजन, यामध्ये जाऊन बसा ना, चांगलं ऐका, चांगलं वाचा, चांगलं घ्या, वाईट घेऊच नका आणि सगळ्यांशी गोड राहा. आशीर्वाद घ्या पाठीशी सगळ्यांचे. आशीर्वादाची शक्ती जगात सगळ्यात मोठी आहे. ज्यांच्या ज्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहे ना, ते सूर्यासारखे चमकतात हो. त्यांच्या मुलाबाळांना सुखाचे दिवस मिळणारच, त्यात शंकाच नाही. असो, भगवान प्रभू रामचंद्र म्हणजे साक्षात विष्णुदेव हे भारत देशामध्ये अनेक जाती, धर्म, पंथ, वंश आहेत. एका मिनिटाला 50 मुलं जन्माला येतात, एका मिनिटाला. मग राजा दशरथाच्या घरी अयोध्येमध्ये सूर्यवंशातच प्रभू रामचंद्र का जन्माला आले, दुसऱ्या ठिकाणी का गेले नाही? अरे बीज बोए बबुल का तो आंब कहाँ से आए. म्हणून कर्म चांगलं करा, आपोआप तुमची मुलं बाळ चांगली होतील, चांगल्या पदावर जातील, चांगले सुखी निघतील, यात शंका. फक्त कर्म चांगलं, काहीच करू नका, कर्म चांगलं करा. या कुळात का जन्माला आले ते सांगायचं ना, तर अयोध्येमध्ये, उत्तर भारतामध्ये या कुळामध्ये जे राजे होऊन गेले ते सगळे राजे परोपकारी, दयावान, प्रजेचे जणू सेवकच होऊन गेले. म्हणून तर देवाला ते आवडलं, देवाने तिचा अवतार घेतला. आणि म्हणून तुम्ही जर चांगले वागले तर तुमचे मुलं बाळ चांगले वागतील, चांगले होतील, हा आदर्श मिळेल. म्हण आहे ना, बाप जैसे बेटे कुंभार वैसे लोटे. असो, या सूर्यवंशात अनेक राजे पराक्रमी, महान, गोड चाले. सगळ्यांची चरित्र भाग तर नाही सांगू शकत, वेळेचं बंधन असतं ना. मग एका राजाचं चरित्र भाग सांगतो. का प्रभू रामचंद्र या कुळात जन्माला आले ते बघायचं ना आपल्याला. तर या कुळात सगळे राजे महान होऊन गेले. एक राजा असा झाला की राजा आहे, राजा सूर्यवंशात. राजा म्हणल्यावर पत्नी, मुलगा, सुखी कुटुंब, प्रजेचा जणू सेवक तो पण. सगळी प्रजा त्याला आशीर्वाद देत होती. खूप चांगला राजा आमचा, खूप चांगला राजा, आशीर्वाद भरभरून होता, सगळं सुखी संपन्न होतं. पण एक दिवस या राजाला स्वप्न पडलं, स्वप्न. आणि स्वप्नामध्ये हे राज्य, वैभव, सुख, संपत्ती गुरुला देऊन टाकलं, वरून 3.5 बार सोनंही दिलं, असं स्वप्न पडलं. राजा उठला खडबडून, आपल्या धर्मपत्नीला सांगितलं, देवी, मला रात्री स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये हे राज्य, वैभव, सुख मी गुरुला दिलेलं आहे आणि वरून 3.5 बार सोनंही दिलेलं आहे, असं स्वप्न पडलं. त्या राजाची ती धर्मपत्नी होती. नाहीतर आजची कलियुगातली स्त्री म्हणन, तुम्ही लोकाला देऊ राहिले तर आम्ही चालले माहेरी. त्या तशा नव्हत्या. त्या म्हणाल्या, जा गुरुदेवाकडे, स्वप्न पडलंय ना, देऊन टाका मग. आणि राजा सकाळीच गुरुदेवाच्या आश्रमात आलेले. गुरुदेवाने बघितलं, नमस्कार केला आणि सांगितलं, राजे आपण, मला आदेश द्यायचा, मी जरा दरबारात आलो असतो. त्यावेळेस तो राजा म्हणतो, गुरुदेव, आज पद्धत वेगळी आहे. मला रात्री स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये मी राज्य, वैभव, सुख, संपत्ती सर्व तुम्हाला देऊन टाकलं, वरून 3.5 बार सोनंही दिलेलं आहे, असं स्वप्न पडलं, ते घ्या, त्याचा स्वीकार करा. त्यावेळेस गुरुदेवाने सांगितलं, ठीक राजा, तू राज, वैभव, सुख, संपत्ती मला दिलीत, ठीक आहे. मग आता घरी जा, राजवस्त्र टाकून द्या तुम्ही तिघं, तुझी बायको, तू तो मुलगा.
साधी वस्त्र परिधान करा, निघा तिथून. ठीक आहे. पण लगेच गुरुदेव म्हणाले, 3.5 बार सोन्याचं काय केलं? राजा उठला, तिजोरीकडे निघाला. त्यावेळेस गुरुदेव ओरडले, का रे थांब, कुठे चालला? म्हणे तिजोरीतून 3.5 बार सोनं आणतो. पहिल्या सूट तुम्हाला काय दान केलं? म्हणे राज्य. मग राज्यातली वस्तू कोणाची? गुरुदेवाने आदेश दिला. त्या राजाने सांगितलं तुमची. मग तिजोरी कोणाची? कशाला चालला तिकडं? तोही महान राजा होता. तो म्हणाला, गुरुदेव बरोबर आहे तुमचं, पण माझी धर्मपत्नी, माझा मुलगा आणि मी स्वतंत्र आहे. कारण जो देत असतो लोकांना त्यांनी सगळं द्यावं, पण स्वतः तो स्वतंत्र होतो ना. मग ठीक आहे, तुमचं 3.5 बार सोन्याची व्यवस्था करतो. राजा तिथून निघाला, घरी आला. आपल्या धर्मपत्नीला सांगितलं, राजवस्त्र टाकून द्या, साधी वस्त्र परिधान करा, निघा गणगराच्या बाहेर. त्यावेळेस 5 वर्षाचं ते लेकरू, त्याची धर्मपत्नी आणि तो राजा तिघही नगराच्या बाहेर आलेले. विचार करतात, 3.5 बार सोनं द्यायचं गुरुला. चला उद्या काशीचा बाजार आहे. बाजारात गेलेले. तिथं नियम होता, ज्याला आयुष्यभर लोकांकडे गुलामी करायची त्यानं ॲडव्हान्स रूपात पैसे द्यायचे, त्याची बोली व्हायची, किती रुपयाला आयुष्यभर विकलं म्हणून. मग पण नियम होता, ज्याला असं विक्रीला उभं राहायचं त्यानं डोक्यावर वाळलं गवत घेऊन उभं राहायचं. आणि मग राजानं वाळलं गवत आणलेलं आहे. राजाच्या डोक्यावर, राजाच्या पत्नीच्या आणि मुलाच्या डोक्यावर ठेवलेले 5 वर्षाचं ते लहानसं लेकरू तिघं बाजारात उभे आहेत. तेवढ्यात काशीची एक वेश्या, वाईट व्यवसाय करणारी बाई आली आणि तिने निहाळून पाहिलं. अरे बापरे, अंगावर तर फार हलके कपडे आहेत, पण काय सुंदरी आहे, जशी राजकन्याच आहे, राजपुत्रीच आहे, राणीच आहे राजाची. आणि ही जर आपण आपल्या घरी विकत घेतली तर आपला धंदा जोरात चालेल. म्हणून ती लगेच आली. सांगितलं, बाई तू विक्रीला? हो. किती पाहिजे सोनं? 2 बार सोनं. चल घे. आणि ती त्या बाईच्या मागे चालू लागली. तेवढ्यात समोरून एक ग्रस्त आला. निहाळून पाहिलं, अरे बापरे, ही देवी मी राजवाड्यात पुराण सांगायला गेल्यावर मला सुब्बर सोनं देत होती. त्या सोन्याच्या सुब्बर सोन्यामुळे माझा संसार, माझी बायको, माझी मुलं बाळं, मी सुखी होतो ना. आज ही बाई वेश्येच्या मागं चालली काशीच्या. तो ओरडला, थांब पोरी थांब, कुठे चालली? तुला कळतंय का ही कोण आहे? ही काशीची वेश्या आहे. वेश्या व्यवसाय जोरात चालावा म्हणून तुला घेऊन चालली. त्यावेळेस ती राणी, राजाची राणी धावत पळत गेली, त्या महात्म्याच्या गळ्याला बिलगली आणि बोलू लागली, पुढे बोलू नका. जे आयुष्यात ऐकलं नाही, पाहिलं नाही, डोळ्यानं नाही, कानाने नाही, ते आज मी काय ऐकते. मला सोडवा, अनंत उपकार होतील तुमचे. आणि त्या महात्म्याने बघितलं, तिच्याच सोन्यामुळे आपण सुखी आहोत. 2 बार सोनं आणलं, त्या वेश्येला दिलं आणि बाईला त्या वेश्येच्या ह्याच्यातून सोडवलं आणि सांगितलं, बेटा आजपासून तू माझी धर्मकन्या. आमच्या घरी जे पाहुणे येतील त्यांना जीव घालायचं, स्वयंपाकाचं काम तुझ्याकडे बेटा, बस. आणि मग ती त्या महात्म्याबरोबर निघाली. तेवढ्यात 5 वर्षाचं ते लेकरू धावत पळत आईच्या मागे जायला लागलं. त्यावेळेस तो ओरडला, राजा, ए पोरा, तुझी आई विकल्या गेली 2 बार सोन्याला. तू मी विकलो नाही. कुठे चालला आईच्या मागे? ती विकली आता. बाबा, मी आईच्या मागे जात नाही. ते 5 वर्षाचं लेकरू बोलतंय, आईच्या मागे जात नाही. मग कशाला चालला होता? आता आई भेटेल का बाबा? या जन्मात कधी भेट होईल आपली? आईचं एकदा दर्शन घेतो चरणावर. वा वा, धन्यवाद त्या पोराला, धन्यवाद त्या कोळाला. फुकट नाही देव जन्माला येत. आणि आज असं जर आपण वागलो तर आपले मुलं बाळही चांगले होतील, असेच आदर्शवान होतील. हा आदर्श आपण घ्यायचा आहे आपल्यासाठी. आणि मग बाजारात जे लोक उभे होते ते ढसा ढसा रडायला लागले. आणि
आडवे झाले त्या महात्म्याला आणि सांगितलं, त्या देवीला विकत घेतलं. माय लेकराची ताटातूट करू नका, अर्ध्या भाराला यालाही विकत घ्या ना. आणि मग त्या महात्म्याने अर्धा भार सोनं आणलं आणि त्या बाळालाही विकत घेतलं आणि सांगितलं, बाळा, तुझी आई स्वयंपाक करण्याचं काम करील, परंतु तू पुष्प वाटिकेत सकाळ संध्याकाळ फुलं आणायचे देवपूजेसाठी, एवढंच काम तुला राहील. ठीक आहे. आणि मग ते दोघं गेलेत. काही काळाने एक स्मशानाचा मालक आला, बघितलं निहाळून, किती पाहिजे रे सोनं? एक भार. आयुष्यभर काम करशील? हो. आणि एक भार सोनं देऊन त्या राजालाही विकत घेतलेलं आहे. स्मशानामध्ये माणसं जाळायचं काम राजाकडं आलेलं आहे, त्या बाळाकडं फुलं आणायचं काम आलेलं आहे, त्या देवीकडं स्वयंपाकाचं काम आलेलं आहे. अशा प्रकारे तिघं 3 वाटा गेलेले आहे. काही काळ लोटला. आता पुढे त्या बाळाला मित्रपरिवार सवंगडी भरपूर झालेले आहे. आणि मग ते एक दिवस सायंकाळच्या वेळेला सवंगडी म्हणतात, चला पुष्पवाटिकेत फुलं आणू. फुलं आणायला गेलेले फुलं तोडत आहे. तेवढ्यात नेमकं अचानक त्या 5 वर्षाच्या बाळाच्या पायाला विषारी सर्पाने वेढा दिला आणि सर्पाने चावा घेतला. बाळ खाली पडला, तोंडातून फेस आला. ओरडला बाळ, अरे पोरांनो, माझ्या आईचा एकुलता एक आधार, मी हात जोडतो, आईला जाऊन सांगा तुमचा बाळ देवाचे फुलं आणण्याच्या कामं आला म्हणून. चिंता करू नको म्हणा आई. आणि मग तो बाळ कोसळला धरणीवर. पुष्पवाटिकेत मुलं पळत आली, आई आई आई, बाळाची आई, तुमचा बाळ पुष्पवाटिकेत. सर्पाने चावा घेतला, खाली पडला. धावत पळत गेली, पुष्पवाटिकेमध्ये उरडू लागली. सायंकाळ झाली होती, अंधार पडला होता, बाळाच्या तोंडातून फेस येत होता, त्याचा समय अंतिम झाला होता, त्यामुळे त्याला काहीच कळत नव्हते. उरडू लागले, बाळा बाळा बाळा. तेवढ्यात खाली पायाला नरम लागलं म्हणून पाहते तर स्वतःच लेकरू, तोंडाचा फेस आलेला, धरलं पोटाशी, कुरवाळलं, खूप रडू लागली आणि तसंच मंदिरात घेऊन गेली. मंदिरात पुजारी आला, बाई, मेलेलं प्रेत मंदिरात नाही ठेवायचं, थांबता येणार नाही, निघ इथून, मंदिर बंद करायचं. आणि मग तो निघून गेलेला आहे. काय करावं सुचेना. पोराला अर्ध पातळ फाडलं, त्यात ते प्रेत गुंढाळलं आणि स्मशानाकडे आलेली. आता बाळाला आपण अग्निसंस्कार देऊ असं म्हणून बाळाला लाकडं जमा करू लागली. काही प्रेत जळत होती, काही ठिकाणी जळालेले लाकडं जमा केले. आता तिथून अग्नी आणायचा आणि बाळ ठेवायचं. तेवढ्यात तिकडून आवाज आला, कोण आहे तिकडे? मालकाची परवानगी नसताना इथं प्रेत जाळता येत नाही. हातात भली मोठी काठी, दाढी वाढलेली तो ग्रस्त धावत पळत आला. तेवढ्यात पावसाळ्याचे दिवस होते, वीज चमकली आणि त्या विजेसरशी उजेडामध्ये राजानं राणी ओळखली, राणीनं राजा ओळखला. एवढं झाल्याबरोबर विचार करा, आपलं लेकरू बाजूला सारलं. माझा पतिदेव मला दिसला, भेटला. पती सेवापरायण नारी, तिची देवावरी सत्ता. एवढ्या दुःखातही ती पतीच्या पाया पडायला धावली. आजची पत्नी म्हणले, एवढं दुःख दिलं, मेला काय पाया पडू याच्या? परंतु पाया पडायला धावली. त्यावेळेस तो म्हणतो, देवी, मी अमंगळ वेशामध्ये आहे, अमंगळ ठिकाणी आहे, माझ्या पाया पडू नकोस. कोण आहे? कोणाचं लेकरू आणलं इथं तू? म्हणे, आपलं दोघांचं लेकरू आहे, दोघांचं. पण या स्मशानामध्ये मी विकलो गेलेलो आहे, आयुष्यभर इथं गुलामी करायची आहे. या मालकाचा आदेश आहे, ₹1.25 1.25 मीटर कापड मालकाला जातो. आणि मला काय मिळतं? त्या दिवशी ज्यांनी प्रेत जाळलं त्या घरचं जेवण मला मिळत असतं. पण आज लेकरू आपलं आहे तर मी जेवणार नाही, उपाशी राहील. पण 1.25 मीटर कापड आणि ₹1.25 असेल तर तुला बाळ जाळता येईल. एवढं दुःख कोणाच्या वाट्याला कधी पाहिलं का कोणी?
मग का तुम्ही दुःखी होतान, का रडतान, का बोंबलतान, का दुःख? तरीही तो राजा, ती राणी आणि ते बाळ कधीच दुःखी झालेलं नाही. आम्हाला मिळालेलं, आमच्या प्रारब्धानुसार हे दुःख मिळालं म्हणतात आणि आनंदाने राहत होते. मग थोडा विचार करा, आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार थोडंफार दुःख आलं असेल तर एवढं हरळून घाबरून जाऊ नका ना. तो राजा अयोध्येचा, उत्तर भारतातला, त्याचं नाव आहे राजा हरिश्चंद्र. धर्मपत्नीचं नाव आहे तारा आणि मुलाचं नाव आहे रोहिदास. धन्य तो हरिश्चंद्र राजा, धन्य तो रोहिदास, धन्य ती तारामती आणि धन्य तो वंश, धन्य तो कुळ, धन्य ती देवता. म्हणून देव माघ पुढं येतात आणि आपल्याही येतील. परंतु आपण जीवनामध्ये सत्कर्म करा, चांगलं कर्म करा, गोड राहा, परोपकार करा, दया करा, नम्र राहा आणि सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी घ्या. असत्य भाषण करू नका, चोरी लबाडी करू नका. तुम्हाला भगवंत काही तुमच्या मागच्या पापकर्मामुळे तुम्हाला दुःख असेल, पण पुढे सुख मिळेल यात शंकाच नाही नाही नाही. जीवनात काय करा? वडीलधाऱ्या माणसाचा आदर, आई वडिलांची सेवा, दुसऱ्याला दुःख होईल असं न वागणं, फार मोठं जीवनाचं कल्याण घडून येतंय. मुलाबाळांना सुखाचे दिवस येतात यात शंकाच नाही. म्हणून जीवन कसं जगायचं हे श्रीरामाकडून घ्या. दुसऱ्याला आनंद, स्वतः दुःख घ्या रे, आपल्याला आनंद मिळेल. हजारो हजारो वर्ष झाले त्यांच्या नावाने दुःख पळून जातं. ही ताकद आहे त्यांच्या कर्माची. मग आपणही चांगलं कर्म करा, गोड राहा, गोड बोला. वाणीला पूर्णविराम देतो. श्रीरामांचं चरित्र माझ्यासारखा काय सांगणार, परंतु जे बोललो ते भगवंतानी बोलायला लावलं. या वाणीला तुम्ही वाणीवर क्रोध करू नका. काही चुकलं असेल माझ्या पदरात मला द्या. आणि आयुष्यामध्ये भगवंताचं नामस्मरण कोणत्याही देवाचं कोणत्या वेळेला विसरू नका. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम.